सर नमस्कार. संदेश यूट्यूबवर आपल्या सर्वांचं स्वागत. गावाचं नाव मोठं करायचं असेल, प्रतिष्ठा कमवायची असेल तर त्यासाठी संपूर्ण गावाला एकत्र येऊन सातत्यानं प्रयत्न करावे लागतात. तेव्हा कुठं गावाचं नाव चर्चेत येतं. पण गावाचं नाव बदनाम करायला फार काही लागत नाही. 4 लोकांनी चुकीची पावलं टाकली की संपूर्ण गावाचं नाव बदनाम होतं. वरकटणे येथे मेंढपाळ परिवारावर झालेला भ्याड हल्ला, विशेष म्हणजे लहान मुली आणि महिलांवर केलेला जीवघेणा हल्ला, ही बाब सर्वांनाच खटकली. ती हकीकत काही तासातच समाज माध्यमातून राज्यभर पसरली. या एका प्रसंगानं वरकटणेसारख्या चांगल्या गावाला धक्का पोहोचलाय. वरकटणे हे गाव आजवर शांत, संयमी आणि समजूतदार म्हणून ओळखलं जात आहे. गावात भजन, कीर्तन, दिंडी, मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह, एवढेच नव्हे तर राजकारणात इतर गावाप्रमाणे कुरघोड्या होत नाहीत. पण याच गावातील 4-5 मोजक्याच लोकांनी मेंढपाळावर केलेला हल्ला, विशेषतः मुली आणि महिलांवर केलेला हल्ला, हा केवळ कायद्याचा भंग नाही तर माणुसकीवर एक धब्बा आहे. खरं तर या भटक्या मेंढपाळांचा विचार केला आहे का? त्यांच्या जीवनात आयुष्यभर संघर्ष असतो. त्यांची वर्षानुवर्षे सुरू असलेली भटकंती डोळ्यासमोर घ्या. मेंढ्यांना पाणी, निवारा, अन्न, हिंस्र पाण्यापासून संरक्षण या मूलभूत गरजासाठी ते रोज झुंज देत असतात. अशा परिस्थितीत त्यांच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेऊन जागोजागी त्रास देणारे लोक वेगळेच असतात. पावसाळ्यात या मेंढ्या व मेंढपाळ यांचे प्रचंड हाल होतात. आता गेल्या वर्षी अनपेक्षितपणे मे महिन्यामध्ये प्रचंड पाऊस झाला आणि भटकंती करणाऱ्या या परिवारात 8-8 दिवस चूल पेटले नाही. चुरमुरे आणि शेंगदाण्यावर त्यांना दिवस काढावे लागले. त्यांना गॅस कुठून असणार? त्यांना ना शेगडी ना सर्प काहीच नाही हो. असं त्यांचं जीवन फार विचित्र आहे. आणि राहायला म्हटलं तर काय माहिती आहे का, त्यांच्याकडे घोडी असतात आणि प्लॅस्टिकच्या कोपी असतात. आता ही वाऱ्यामध्ये कोप कशी टिकणार? कधी वारं येणार, कधी कोप उडून जाणार हे कोणाला समजत नव्हतं. खरं तर आपण विचार केला तर जागतिक पातळीवर आपण IT क्षेत्र असेल, कृषी क्षेत्र असेल, यांत्रिकीकरण असेल, अण्वस्त्रामध्ये आदी क्षेत्रामध्ये प्रचंड प्रगती केली आहे. एवढी प्रगती केली आहे, देश प्रगतीच्या शिखरावर असल्याचा आपण अभिमान बाळगतो. पण या मेंढपाळाचं जीवन पाहिलं तर खरंच आपण प्रगती केली का, याची शंका यावी अशी स्थिती या घडीला निर्माण झाली आहे. या घटनेने शासनाचंही औदासिन्य उघड झाले. अजूनही मेंढपाळासारख्या भटक्या परिवारांना कसं जगावं, त्यांनी कशा पद्धतीने जीवन जगावं याबाबतचं कुठल्याही प्रकारचं ठोस धोरण नाही. तसेच या मेंढ्याच्या राहण्यासाठी, पाण्यासाठी, सुरक्षेसाठी व्यवस्था करण्याची जबाबदारी खरं तर शासनाची आहे. ती त्यांनी टाळता कामा नये, अन्यथा अशा घटना पुन्हा पुन्हा घडत राहणार. खरं तर वरकटण्याची घटना कशी घडली याचा विचार जर केला आणि त्या घटनेच्या मुळाशी गेलं तर एकच गोष्ट लक्षात येते की अहंकार, थोडक्यात अनावर राग आणि संयमाचा अभाव. हे बाहेरचे भटके लोक आणि आम्हाला त्या ठिकाणी शिकवतात काय, अशा पद्धतीची एक गुर्मी आणि अशा पद्धतीचा जो एक अहंकार होता त्यातून हे घडलं. खरं तर आज प्रत्येक घरात, प्रत्येक परिवारात आणि प्रत्येक गावात हा अहंकाराचा प्रश्न उभा आहे. लोक पटकन चिडतात, पटकन प्रतिक्रिया देतात आणि नंतर पश्चाताप करतात. पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. संयम, संवाद, समजूतदारपणा या गोष्टी कमी होत चालल्या आहेत आणि अहंकार, असहिष्णुता वाढत चालली. वरकटण्यातील घटना घडल्याबरोबर काही मिनिटातच सोशल मीडियामुळे राज्यभर पोहोचली. स्थानिक आमदारापासून ते राज्य गृहमंत्र्यापर्यंत ही घटना पोहोचली आणि त्याचा परिणाम असा झाला की पोलीस प्रशासनाने पोक्सो तसेच खुनी हल्ला अशा गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल केले. या घटनेचे पडसाद राज्यभर उमटल्यामुळे पोलीस प्रशासनाने कारवाई करून आरोपींना अटक तर केली, पण या आरोपींना कोर्टामध्ये हजर करून आता त्यांच्यावरती संपूर्ण चौकशी करून त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाली. आता ही कारवाई होणे आवश्यक होते. पण खरी गरज आहे ती माणसाच्या मानसिकतेत बदलण्याची. आता आपण जर पाहिलं तर याच आठवड्यामध्ये आणखी एक घटना घडली, ती म्हणजे विहाळची. आता विहाळमध्ये काय घडलंय, तिथले तर अतिशय भयावह अशी घटना. एका नातीनं आजीला किरकिर करते म्हणून तिचा जीव घेतलेला. आता आजीला सांभाळण्यासाठी या नातीच्या नावावर जमीन केली, राहायला घर दिलं. एवढंच नाही तर
त्या आजीनं तिला लहानाचं मोठं केलं, जिच्या हातून प्रेम मिळालं, जिच्या हातून नाहू घातलं, लहानाची मोठी केली, आणि त्याच आजीचा अंत त्या नातीच्या हातून व्हावा, ही गोष्ट अत्यंत दुर्दैव आहे. हा केवळ खून नाही तर नात्याच्या अधःपतनाचा कळस आहे. आणि यामागे कारण काय, तर फक्त क्षणिक राग, म्हणजे असंयम आणि भावनावर नियंत्रण न ठेवण्याची प्रवृत्ती. आपण रागावर नियंत्रण ठेवतो का? आपण दुसऱ्याच्या परिस्थितीचा विचार करतो का? ही दोन्ही उदाहरणं आपल्याला एकच शिकवून देतात की राग हा क्षणाचा असतो, पण त्यामुळं आपलं आयुष्य पूर्ण बर्बाद होतं, त्याची शिक्षा आयुष्यभर भोगावी लागते. आपल्या वर्तनामुळे समाजावर काय परिणाम होतो याची जाणीव राहिलेली नाही. गावाचं नाव मोठं करण्याचं तर सोडाच, पण स्वतःचं नावही राहत नाही, स्वतःला आयुष्य राहत नाही, स्वतःला भविष्य राहत नाही. त्यामुळे प्रत्येकानं संयम, नम्रता आणि माणुसकी जपली पाहिजे. आणि आपलं स्वतःचं, परिवाराचं, आपल्या गावाचं नाव बदनाम होणार नाही यासाठी प्रयत्न केला पाहिजे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे यासाठी अहंकाराला लगाम घालणं अत्यावश्यक आहे. वरकटणे आणि विहार या दोन घटना केवळ बातम्या नाही तर समाजाला दिलेला इशारा आहे. संयम सुटला तर नातेसंबंध तुटतात आणि माणुसकीचं अस्तित्व धोक्यात येतं, हे विसरून चालणार नाही. त्यामुळे प्रत्येकानं प्रत्येक घटनेमध्ये सावध होण्याची आणि संयम ठेवण्याची फार मोठी गरज निर्माण झालेली आहे. नमस्कार.